Next question, question number 15. Show that A, B, C, D are the vertices of a square. A, B, C, D coordinates दिलेले आहेत, आपल्याला दाखवायचे की हे A, B, C, D एका स्क्वेअरचे vertices आहे. या टाईपचा क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे प्रॅक्टिस सेटमध्ये. हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार? A, B, C, D हा स्क्वेअर आहे दाखवायचा आहे, म्हणजे एक क्वाड्रिलॅटरल आहे A, B, C, D स्क्वेअर आहे, त्यामुळे स्क्वेअरची बेसिक प्रॉपर्टी काय? प्रत्येक अँगल 90 डिग्री असणार आहे आणि त्यानंतर ऑल दी साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ, ही एक बेसिक प्रॉपर्टी असते. आता आपण इथे अँगलचा विचार नाही करणार, आपण अँगलबद्दल कन्सर्न नाही आहोत, आपण साईडबद्दल कन्सर्न आहोत. सो दिलेला क्वाड्रिलॅटरचा स्क्वेअर आहे असं मला दाखवायचं असेल तर मी काय दाखवणार? ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू सी डी इज इक्वल टू ए डी, म्हणजे थोडक्यात डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए बी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी सी अँड दॅट इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट सी डी अँड दॅट इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए डी. ठीक आहे, तर हे कॅल्क्युलेट करण्यासाठी मी डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करेल. बट आता रोम्बस जो असतो, रोम्बसमध्ये सुद्धा सेम प्रॉपर्टी असते. रोम्बसच्या ज्या चारही साईड्स असतात त्या इक्वल लेंथच्या असतात. मग जर मी फक्त चार साईड इक्वल लेंथच्या दाखवलं तर मी याला रोम्बस सुद्धा बोलू शकते. बट स्क्वेअर मला जर दाखवायचं असेल, स्क्वेअर ही रोम्बसच्या पुढची केस आहे, त्यामुळे स्क्वेअर दाखवण्यासाठी मला काय करावं लागणार? मला अजून एक ॲडिशनल कंडिशन इथे प्रूव्ह करावं लागणार आहे. ती कंडिशन आहे अबाउट डायगोनल्स. तर स्क्वेअर जे असतात, स्क्वेअरचे जे डायगोनल असतात ते इक्वल लेंथचे असतात. त्यामुळे सगळ्यात आधी मी काय दाखवेल? साईड्स इक्वल आहे आणि त्यानंतर पुढची केस म्हणून डायगोनल्स सुद्धा मी इक्वल दाखवेल. त्या केसमध्येच हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे, या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करावा लागणार आहे. समजलं आपण क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर कसं दाखवू शकतो ते. सो सोल्युशन इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी, ए इज 4 - 1, बी 6 0, सी 7 - 2 आणि डी आहे 5, -3. हे पॉईंट्स दिलेले आहे. आता आपण फाइंड करूया ए बी डिस्टन्स ए बी किंवा साईड ए बी ही लेंथ म्हणजेच काय? डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए बी. त्यानंतर बी सी म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी अँड सी. डी सी डिस्टन्स बिटवीन पॉईंट सी अँड डी और डी अँड सी. अँड ए डी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड डी. सो युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला हे डिस्टन्सेस काय असणार आहे? इथे डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला रिझनमध्ये द्यावं लागेल. बाय डिस्टन्स फॉर्म्युला, distance between point A and B is equal to under root x2 minus x1 square plus y2 minus y1 square. हा फॉर्म्युला आपण इथे यूज करतोय. सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट A and B, x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. So that is equal to 6 minus 4 2 square is 4 plus 0 plus 1 square is 1, that is equal to root 5. ठीक आहे, त्यानंतर बी सी, बी आणि सी या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स बी आणि सी. सो x2 minus x1 square plus y2 minus y1 square is equal to 7 minus 6 1 square is 1 plus minus 2 square is 4 plus 1 root 5. ठीक आहे, त्यानंतर सी आणि डी या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स x2 minus x1 square plus y2 minus y1 square. 5 minus 7 minus 2 square is 4 plus minus 3 plus 2 minus 1 square is 1, that is equal to root 5. बघा सगळे डिस्टन्सेस इक्वल येत आहे. अँड लास्ट ए डी, ए आणि डी 5 minus 4 square plus minus 3 plus 1 square. 5 minus 4 1 square is 1 plus minus 3 plus 1 minus 2 square is 4, that is equal to root 5. साइड्स कॅल्क्युलेट केला. आता डायगोनल म्हणजेच काय? ए सी. सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड सी, ए आणि सी या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स x2 minus x1 square plus y2 minus y1 square. 7 minus 4 3 square is 9 plus minus 2 plus 1 minus 1 square is 1, that is root 10. आणि त्यानंतर ए सी, त्यानंतर बी डी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी अँड डी इज इक्वल टू बी आणि डी. सो x2 minus x1 square plus y2 minus y1 square. 5 minus 6 minus 1 square is 1 minus 3 minus 0 minus 3 square is 9, that is root 10. ठीक है, नाउ ए बी
इज इक्वल टू BC इज इक्वल टू DC इज इक्वल टू AD. ठीक आहे. याला हवं तर नंबर द्या 1 2 3 4 फ्रॉम 1 2 3 अँड 4 हे सगळे डिस्टन्सेस इक्वल आहे. ऑल्सो AC इज इक्वल टू BD दॅट इज इन ह्या दोन्ही लेंथसुद्धा सारखे चाललेले आहे. दॅट इज इन क्वाड्रिलॅटरल ABCD. इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही युनिट्स लिहू शकता. युनिट्स that is in quadrilateral ABCD. All the sides are of equal length and diagonals are also equal, and therefore ABCD quadrilateral is a square. इथे रिझल्ट येऊ शकता बिकॉज इन स्क्वेअर ऑल दिस साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ अँड डायगोनल्स आर इक्वल. आणि म्हणून आपण बोलणार की दिलेला जो क्वाड्रिलॅटरल आहे तो स्क्वेअर आहे अँड हेज पॉईंट ABCD आर दी व्हर्टायसेस ऑफ अ स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 16. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कमसेंटर अँड रेडियस ऑफ सर्कमसर्कल ऑफ ट्रायंगल ABC इफ ABC आर गिवन. एक ट्रायंगल आहे ट्रायंगल ABC, त्यामधले व्हर्टायसेस ABCचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे. तर आपल्याला या ट्रायंगलच्या सर्कमसेंटरचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. या टाईपचा क्वेश्चन आपण या टाईपचे 2-3 क्वेश्चन आपण आतापर्यंत सॉल्व्ह केलेले. सो सर्कमसेंटरचे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. ॲडिशन टू दिस आपल्याला रेडियससुद्धा फाइंड करायची सर्कमसर्कलची. हा एक ॲडिशनल पार्ट आहे पण तो सोपा आहे. एकदा आपल्याला सर्कमसेंटर मिळालं तर सर्कलचा रेडियस फाइंड करणे इझी असणार आहे. सो सगळ्यात आधी सर्कमसेंटर म्हणजे काय ते आपल्याला माहिती पाहिजे. सर्कमसेंटर म्हणजे काय, सपोज जर एखादा एक ट्रायंगल आहे ट्रायंगल ABC, आपण ट्रायंगल ABC कन्सिडर केला. ठीक आहे. तर ह्या ट्रायंगल ABCचे हे जे 3 व्हर्टायसेस आहेत ABC, यामधून पास होणारा जो सर्कल असणार आहे, हा जो सर्कल असतो याला आपण बोलतो सर्कल. याला काय बोलतो सर्कल. आणि या सर्कलचा जो सेंटर असणार आहे, हा सेंटर सपोज O आहे, तर हा जो O पॉईंट आहे याला आपण बोलतो सर्कमसेंटर. ठीक आहे. सर्कल त्याचा जो सेंटर आहे त्याला आपण बोलतो सर्कमसेंटर. आता सर्कमसेंटर म्हणजे काय किंवा सर्कल आपण कसं ड्रॉ करतो. सपोज एक ट्रायंगल आहे, या ट्रायंगलची ही जी साईड आहे या साईडचा जर मी परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे अशी लाईन की जी या साईडला परपेंडिक्युलर आहे ॲज वेल ॲज बायसेक्ट करते. परपेंडिक्युलरसुद्धा आहे, बायसेक्टसुद्धा करते. त्याच पद्धतीने ह्या साईडचं मी परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला, ह्या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला. अशी काही लाईन असणार आहे. सपोज ही साईड आहे, या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर सपोज असा काही आहे, या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असा काही आहे. हे जे 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आहे ते ज्या पॉईंटला एकमेकांना इंटरसेक्ट करतात, हा जो पॉईंट असतो हा असतो पॉईंट सर्कमसेंटर. सर्कमसेंटर जनरली आपण सीने दाखवतो, बट इथे ऑलरेडी वर्टेक्स सी झाला म्हणून तो मी ओनी दाखवला. सो हा जो सेंटर असतो, हा जो पॉईंट असतो, या पॉईंटला आपण बोलतो सर्कमसेंटर. मग काय करायचं, हा सेंटर म्हणून कन्सिडर करायचा, एवढी रेडियस घ्यायची आणि असा एक सर्कल ड्रॉ करायचा. तर हा बनतो आपला सर्कमसर्कल. ठीक आहे. समजलं सर्कमसर्कल म्हणजे काय. सो हा सेंटर असणार आहे आणि रेडियस किती असणार आहे, OA हे डिस्टन्स किंवा OB हे डिस्टन्स किंवा OC हे डिस्टन्स. तर एवढा डिस्टन्स घ्यायचा, एक सर्कल ड्रॉ करायचा, तो असतो सर्कमसर्कल. आता यामध्ये आपल्याला कोणत्या प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे. हा जो सर्कमसेंटर आहे, या सर्कमसेंटरचा प्रत्येक वर्टेक्सपासूनचा डिस्टन्स इक्वल आहे. म्हणजे OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू OC हे डिस्टन्स इक्वल आहे. या प्रॉपर्टीज यूज करून आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. किंवा जेव्हा सर्कमसेंटरचा क्वेश्चन असतो त्यावेळेस आपण ही प्रॉपर्टी यूज करतो की दिलेला ट्रायंगलचा जो सेंटर असणार आहे, या सर्कमसेंटरचा प्रत्येक वर्टेक्सपासूनचा डिस्टन्स इक्वल असतं. आता हे डिस्टन्स इक्वल का असणार आहे, कारण बघा हा एक सर्कल आहे. आपल्याला माहिती सर्कलमध्ये रेडियस जी असते, रेडियस नेहमी इक्वल व्हॅल्यूची असते. ही मेजर करा. प्रत्येक केसमध्ये रेडियस सारख्या व्हॅल्यूची असणार आहे. O सेंटर आहे, तर ह्या सर्कलची जर बघितली OA ही रेडियस आहे, OB रेडियस आहे, OC रेडियस आहे. रेडिया इक्वल असतात म्हणजेच काय, ह्या पॉईंटचा इथपासूनचा डिस्टन्स म्हणजे OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू OC असणार आहे. त्यानंतर OA इक्वल टू OB इक्वल टू OC आपण या डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून फाइंड करणार. दोन आपण इक्वेट करणार. म्हणजे एकदा OA इक्वल टू OB करू किंवा OB इक्वल टू OC करू, त्यावरून आपल्याला इक्वेशन मिळते, ते सॉल्व्ह करायचं. त्यावरून आपल्याला ओचे कोऑर्डिनेट्स मिळणार आहे. आणि त्यानंतर सेकंड पार्ट हा झाला सर्कमसेंटरचे कोऑर्डिनेट्स. आपल्याला रेडियस फाइंड करायचे. रेडियस फाइंड करणे इझी आहे. रेडियस फाइंड करायचं म्हणजे आपल्याला OA फाइंड करा किंवा OB फाइंड करा किंवा OC फाइंड करा. ABCचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे, ओचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळतील. डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करू, त्यावरून आपल्याला रेडियस मिळणार आहे. ठीक आहे. सो सोल्युशन, लेट O आपण कोऑर्डिनेट्स काय घ्यायचे, AB. लेट OAB बी दी सर्कमसेंटर.
circumcenter of triangle ABC. ठीक आहे. सिन्स आता आपण प्रॉपर्टी मेन्शन करूया. सर्कमसेंटर इज इक्विडिस्टंट फ्रॉम वर्टायसेस ऑफ ट्रायंगल. सर्कमसेंटर हा ट्रायंगलच्या वर्टायसेस पासून इक्वल डिस्टन्सवरती असतो. देअरफॉर ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू ओ सी, किंवा आपण असं लिहू शकतो की ओ ए ओ बी ओ सी हे सर्कलच्या रेडियाय आहे, त्यामुळे ते इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे. कन्सिडर ओ ए इक्वल टू ओ बी. आता आपण यामध्ये पेअर कन्सिडर करूया. लेट ओ ए इज इक्वल टू ओ बी. ठीक आहे. नाव बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपण काय लिहिणार. डिस्टन्स फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग हे दोन डिस्टन्सेस इक्वल आहे. आता ओ ए म्हणजे काय, ए पॉईंट आहे 7,1, बी इज 3,5 अँड पॉईंट सी इज 2,0. ओके. ओ ए म्हणजे हे दोन पॉईंट ओचे आपण कॉर्डिनेट्स कन्सिडर करतो ए कॉमा बी. राईट. सो ओ ए -7 स्क्वेअर प्लस बी -1 स्क्वेअर. This is OA. OA equal to OB. So A -3 square plus B -5 square. दोन्ही साईडचं स्क्वेअर आहे इथे. आपण काय करूया, स्क्वेअरिंग करूया, जेणेकरून काय होणार आहे, स्क्वेअर रूट साईन निघून जाईल. स्क्वेअरिंग बोथ साईड्स. स्क्वेअर रूट साईन निघून जाईल. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर रूटच्या अंडर किंवा स्क्वेअर रूट साईन गेल्यानंतर काय काय टर्म शिल्लक राहतील. A -7 स्क्वेअर प्लस B -1 स्क्वेअर. इथे आपण प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला एक्सपेन्शनचा फॉर्म्युला यूज करू शकतो. कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण, A - B ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर -2AB प्लस B स्क्वेअर. अजून एक फॉर्म्युला असतो तो सुद्धा लिहून घेऊया, कदाचित त्याचा सुद्धा यूज होईल. A प्लस B स्क्वेअर A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. मायनस असेल तर मिडल टर्म मायनस असते, प्लस असेल तर सगळ्या टर्म प्लस असणार आहे. ओके. सो स्क्वेअर जर मी केला, स्क्वेअर रूटचे साईन जाणार, त्यानंतर एक्सपान्शन असेल A स्क्वेअर -14A प्लस 49 प्लस बी स्क्वेअर -2b प्लस 1 इज इक्वल टू ए स्क्वेअर -6a प्लस 9 प्लस बी स्क्वेअर -10b प्लस 25. ओके. ए स्क्वेअर कॅन्सल, बी स्क्वेअर कॅन्सल. देअरफॉर -14a -2b प्लस 50 इज इक्वल टू -6a -10b प्लस 9 प्लस 25. So this is 34. Okay. Therefore -6a या साईडला शिफ्ट केला, -4a प्लस 6a, सो -8a -10b इथे आला, प्लस 10b 10b -2b प्लस 8b. 50 -34 सो प्लस 16 इज इक्वल टू 0. इथे 8 16 आपण काय करणार, इथे सिम्प्लिफिकेशनसाठी 8ने थ्रू डिवाइड करूया. So -a plus b plus 2 is equal to 0 upon 8 is 0, and therefore -a plus b is equal to -2. एक इक्वेशन आपल्याला मिळालं ज्यावेळेस आपण ओ इक्वल टू ओ बी दाखवलं. त्याच पद्धतीने आपण ओ बी आणि ओ सी इक्वेट करू शकतो, किंवा ओ ए आणि ओ सी सुद्धा इक्वेट करू शकतो. लेट्स से आता मी ओ बी आणि ओ सी इक्वेट करते. नाव ओ बी इज इक्वल टू ओ सी. ठीक आहे. अगेन बाय डिस्टन्स फॉर्म्युला आय कॅन राईट ओ बी म्हणजे ही व्हॅल्यू होती. सो A -3 स्क्वेअर प्लस B -5 स्क्वेअर इज इक्वल टू अंडररूट ओ सी. सी पॉईंट हा आहे, ओ आहे ए आणि बी. सो डिस्टन्स फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर b -0 स्क्वेअर. अँड देअरफॉर जर मी दोन्ही साईडचा स्क्वेअर जर घेतला, स्क्वेअर रूट साईन निघून जाणार. सो A -3 स्क्वेअर प्लस B -5 स्क्वेअर. एक्सपान्शन अगेन या फॉर्म्युलाच यूज करून मी करणार. A स्क्वेअर -6a प्लस 9 प्लस B स्क्वेअर -10b प्लस 25 इज इक्वल टू A स्क्वेअर -4a प्लस 4 प्लस B स्क्वेअर. B स्क्वेअर कॅन्सल झाला, A स्क्वेअर कॅन्सल झाला, आणि देअरफॉर -6a -10b प्लस 34 इज इक्वल टू -4a प्लस 4, and therefore -6a plus 4a minus 2a minus 10b plus 30 is equal to 0. 2 आहे 10 आहे 30 इथे आपण काय करू
थ्रूआउट 2नी डिवाइड करूया. -a -5b + 15 इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर a + 5b इज इक्वल टू 15. एक इक्वेशन मिळालं. ठीक आहे. या दोन इक्वेशनचं आपण काय करू, सॉल्व करायचे. हे दोन इक्वेशन ज्यावेळेस आपण सॉल्व करू त्यावेळेस आपल्या ए आणि बीची व्हॅल्यू मिळेल. याला बोलू 1, याला बोलू 2. सिम्पल आहे. आपण काय करू, ह्या दोन इक्वेशन ॲड करू. ॲड केल्यानंतर -a + a कॅन्सल होणार. सो इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 जर मी केला, सो -a + a 0, b + 5b 6b. आता मी डायरेक्ट ॲडिशन करते. लेफ्ट हँड साईड -a + a 0 b आणि 5b 6b इज इक्वल टू -2 + 15 म्हणजे काय झालं 13. सो दिस इम्प्लाइज b इज इक्वल टू 13/6. याचं फर्दर सिम्प्लिफिकेशन पॉसिबल नाही आहे. ही मिळाली बीची व्हॅल्यू. एची व्हॅल्यू काय असणार आहे, फ्रॉम 1 व्हॅल्यू ऑफ a -a + b म्हणजे 13/6 इज इक्वल टू -2 and therefore -a is equal to -2 minus 13/6. -2 into 6 -12 minus 13/6. Therefore -a is equal to -25/6 and hence a is equal to 25/6. a आणि b ची व्हॅल्यू मिळाली. त्यामुळे आपण लिहिणार therefore circumcenter, coordinates of circumcenter a, b 25/6, 13/6. आता हा एक पार्ट झाला. नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं रेडियस ऑफ सर्कल. रेडियस म्हणजे OA किंवा OB किंवा OC. ओचे कॉर्डिनेट्स माहिती आहे. कोणत्याही एका पॉईंटमध्ये कोणत्याही एका रिलेशनमध्ये ही व्हॅल्यू टाका, त्याच्यावर तुम्हाला रेडियस मिळणार आहे. सो लास्ट पार्ट ऑफ सोल्युशन, रेडियस फाइंड करायची आहे. रेडियस ऑफ सर्कल. रेडियस इज इक्वल टू OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू OC. ओके. सो देअरफॉर आपण काय करूया, यामध्ये बघायचं कोणताही तुम्ही पॉईंट घेऊ शकता A, B, C. बट C मध्ये जर बघितले ते 2,0 आहे. त्यामुळे एका ठिकाणी कॅल्क्युलेशनमध्ये काय होणार आहे, B - 0 होणार आहे. त्यामुळे ते सिम्प्लिफाईड नंबर्स आपल्याला सोपे नंबर दिसतात म्हणून आपण OC डिस्टन्स कन्सिडर करूया. सो रेडियस इज इक्वल टू OC. अगेन इथे आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार. OC हे डिस्टन्स किती असणार आहे, OC इज इक्वल टू 2. आपण हे कॅल्क्युलेट केलेलं होतं OCचं डिस्टन्स. इथे OC एक डिस्टन्स फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग OC हे डिस्टन्स किती असणार आहे, 2 - a² किंवा a - 2² प्लस 2 - a² प्लस 0 - b² म्हणजे -b² थोडक्यात. सो 2 - a ची व्हॅल्यू मला मिळाली आहे 25/6 प्लस -b² म्हणजे b² दॅट इज 13/6². ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू 6 into 2 12 minus 25 minus 13 minus 13/6² plus 13/6². सो -13/6² आहे म्हणजेच काय 13/6² प्लस 13/6². ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू सेम टर्म्स आहे म्हणून आपण काय लिहिणार 2 into 13/6². सो दॅट इज इक्वल टू √2 मल्टिप्लाइड बाय √13/6². सो दॅट इज इक्वल टू √2 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर साईन कॅन्सल होणार, त्यामुळे इथे राहणार 13/6. सो दॅट इज इक्वल टू 13 √2/6. हे झाला डिस्टन्स आहे किंवा रेडियस आहे म्हणून त्याला आपण देणार युनिट्स. हे झाली रेडियस. ठीक आहे. सर्कम सेंटरचे कॉर्डिनेट्स 25/6 अँड 13/6 अँड रेडियस इज 13 √2/6 युनिट्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. गिवन A 4 - 3 B 8,5. दोन पॉईंट आहे A आणि B, त्याचे कॉर्डिनेट्स मेन्शन केलेले आहे. फाइंड द कॉर्डिनेट्स ऑफ द पॉईंट दॅट डिवाइड सेगमेंट AB इन द रेशो 3:1. तर AB ह्या लाईन सेगमेंटला 3:1 या रेशोमध्ये डिवाइड करणारा जो पॉईंट आहे त्या पॉईंटचे आपल्याला कॉर्डिनेट्स फाइंड करायचे आहे. इथे आपल्याला रेशो दिलेला आहे म्हणजे M/N व्हॅल्यू दिलेली आहे, N पॉईंट्स दिलेला आहे. जो पॉईंट ह्या लाईन सेगमेंटला ह्या रेशोमध्ये डिवाइड होतं त्याचे आपल्याला कॉर्डिनेट्स फाइंड करायचे. म्हणजे इथे आपल्याला सेक्शन फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. ओके. सो सोल्युशन सिंपल क्वेश्चन आहे अगदी. ए पॉईंट सपोज इथे आहे आणि हा पॉईंट आहे B. A इज 4 - 3 आणि B पॉईंट आहे 8,5. तर एक पॉईंट आहे, हा पॉईंट सपोज P आहे. या पॉईंटमुळे AP/PB हा रेशो होतोय 3:1 किंवा P हा पॉईंट या पूर्ण लाईन सेगमेंटला 3:1 या रेशोमध्ये डिवाइड करतो. तर
पीचे आपल्याला कॉर्डिनेट्स फाइंड करायचे. आपण काय करू, पीचे कॉर्डिनेट्स एक्स आणि वाय कन्सिडर करूया. ओके, सो सोल्युशन, लेट required point be p x, y. m/n ही व्हॅल्यू आहे 3:1. देन a पॉइंट आहे 4, -3, b पॉइंट आहे 8, 5. दिस इम्प्लाइज x1 is 4, y1 is -3, x2 is 8, y2 is 5. Okay, so section formula, सेक्शन फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग हा जो पॉईंट असतो जो दिलेला लाईन सेगमेंटला m/n या रेशोमध्ये डिवाइड करतो त्याचे कॉर्डिनेट्स म्हणजे x, y ही व्हॅल्यू असते नेहमी m+n डिनॉमिनेटरला असणार आहे दोन्ही ठिकाणी. हा पहिला असतो x कॉर्डिनेट m इंटू m सोबत x2 घ्यायचा, n सोबत x1 घ्यायचा. म्हणजे हा जर रेशो m/n असेल तर याच्यापासून m इंटू x2, ठीक आहे, n इंटू x1 म्हणजे दूरचा जो पॉईंट आहे त्याचे कॉर्डिनेट्स घ्यायचे. आणि त्यानंतर y कॉर्डिनेट्स m y2 प्लस n y1 अपॉन m प्लस n. ठीक आहे, देअरफॉर x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. बाकीचे व्हॅल्यूज आपल्याकडे आहे. m इज 3, n इज 1, 3 + 1 इथे सुद्धा आहे 3 + 1. सो 3 इंटू x2 इज 8 प्लस 1 इंटू x1 इज 4, 3 इंटू y2 प्लस n इंटू y1. ठीक है, एंड देयरफॉर x, y इज इक्वल टू फर्स्ट 24 प्लस 4 अपॉन 4 एंड 15 माइनस 3 अपॉन 4. सो दैट इज इक्वल टू 28 अपॉन 4 आणि इथे 12 अपॉन 4. X and y, and therefore coordinates of P 7, 3. So coordinates of the point dividing line segment AB in the ratio 3:1 is 7, 3. Next question, question number 18. Find the type of the quadrilateral if points A, B, C and D are joined serially. आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा टाइप डिसाइड करायचा आहे. जर पॉईंट ए बी सी डी हे एका सिक्वेन्समध्ये सिरियली जॉईन केले गेले तर कोणता क्वाड्रिलॅटर आपल्याला मिळतो ते आपल्याला डिसाइड करायचं आहे. सो पॉईंट्स दिलेले आहे ए बी सी डी. सपोज असा काही क्वाड्रिलॅटरल आहे ए बी सी अँड डी. आपल्याला डिसाइड करायचं याचा टाईप. ठीक आहे, आता क्वाड्रिलॅटरचा टाईप म्हणजे बेसिक आपण कशापासून सुरुवात करू शकतो, पॅरलोग्रामपासून. आपण बघूया आपल्याला पॅरलोग्राम मिळू शकतो का. त्यानंतर पॅरलोग्रामचेच अगेन पुढे काही प्रॉपर्टीज, अजून काही स्पेशल प्रॉपर्टीज त्यामध्ये ॲड झालो. आपण त्याला रोम्बस बोलतो किंवा स्क्वेअर बोलतो किंवा रेक्टँगल बोलतो. तर आपण बघूया सगळ्यात आधी एक बेसिक प्रॉपर्टी म्हणजे बेसिक हा क्वाड्रिलॅटर पॅरलोग्राम आहे की नाही. पॅरलोग्राम आहे की नाही हे आपण कसं चेक करू शकतो. एक तर आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू शकतो किंवा स्लोप मेथड यूज करू शकतो. ऑपोजिट साइड्स इक्वल लेंथचे असतात. ही प्रॉपर्टीज आपण यूज करायचं ठरवलं मग आपण काय करणार, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार आणि ह्या ऑपोजिट साइडची लेंथ फाइंड करणार, या पेअरची लेंथ फाइंड करणार. जर इक्वल आले तर आपण बोलणार ऑपोजिट साइडची लेंथ इक्वल आहे म्हणजे हा पॅरलोग्राम आहे. किंवा जर आपण स्लोप प्रॉपर्टीचा यूज करायचं ठरवलं, सो ऑपोजिट साइड्स दोन पॅरलोग्राम जर केव्हा असेल ज्यावेळेस ज्या समोरासमोरच्या साइड्स आहेत त्या पॅरलल आहे. ऑपोजिट साइड्स पॅरलल आहे म्हणजे काय, त्यांचा स्लोप इक्वल पाहिजे. मग आपण काय करूया, ए बी सी डीचा स्लोप फाइंड करू, ए डी बी सीचा स्लोप फाइंड करू. स्लोप जर इक्वल आले याचा अर्थ काय, ऑपोजिट साइड पॅरलल आहे आणि म्हणून दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे. ठीक आहे, सो सोल्युशन ए इन क्वाड्रिलॅटरल ABCD, A -4 -2, B -3 -7, C 3 -2 and D 2, 3. Points are joined serially. हे सगळे पॉईंट सिरियली जॉईन झाले त्यामुळे ए बी सी डी असा सिक्वेन्स आपल्याला फॉलो करावा लागणार आहे. सो स्लोप ऑफ साइड ए बी, ज्यावेळेस कॉर्डिनेट्स दिलेले असतात त्यावेळेस आपण स्लोप कसा फाइंड करतो. स्लोपचा फॉर्म्युला आहे चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स, राईट.
ठीक आहे. आता ए आणि बी हे दोन पॉईंट आहे, यामध्ये आपण याला x1 y1 बोलू, याला x2 y2 बोलू. सो चेंज इन y अपॉन चेंज इन x, चेंज इन y म्हणजे -7 -2 अपॉन चेंज इन x म्हणजे -3 + 4 -5 अपॉन 1 दॅट इज -5. देन स्लोप ऑफ साईड ए बी झाला. आता स्लोप ऑफ साईड सी डी साईड म्हणजे हे दोन पॉईंट्स x1 y1 x2 y2. सो y2 - y1 अपॉन x2 - x1 5 अपॉन -1 दॅट इज -5. ठीक आहे. त्यानंतर स्लोप ऑफ साईड ए डी हे दोन पॉईंट x1 y1 x2 y2. सो y2 - y1 अपॉन x2 - x1 5/6. ठीक आहे. आणि लास्ट स्लोप ऑफ ए डी झाला. आता बी सी, स्लोप ऑफ बी सी बी आणि सी. सो y2 - y1 अपॉन x2 - x1 5/6. ओके. आता इथे जर बघितलं ए बी आणि सी डी या दोन साईडचा स्लोप सारखा आहे. ए डी आणि ए बी सी डी या दोन साईडचा स्लोप सारखा आहे. ए डी बी सी या दोन साईडचा स्लोप सारखा आहे. म्हणजे काय, ऑपोजिट साईडचा स्लोप सारखा आहे. दोन लाईनचा स्लोप सारखा असतो, याचा अर्थ काय, दिलेला दोन लाईन पॅरलल आहे म्हणून ए बी सी डीला पॅरलल असणार आहे, ए डी बी सीला पॅरलल असणार आहे. ऑपोजिट साईड पॅरलल आहे म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, दिस क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. ओके. सो नेक्स्ट पार्ट ऑफ सोल्युशन. देअरफॉर स्लोप ऑफ ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ सी डी. ए बी आणि सी डी या दोन साईडचा स्लोप सारखा आहे अँड देअरफॉर ए बी इज पॅरलल टू सी डी. रिझन, parallel lines have equal slope. Parallel lines have equal slope. Fine. ए बी आणि सी डी त्याच पद्धतीने ए डी आणि बी सीचा स्लोप सारखा आहे. सो स्लोप ऑफ ए डी इज इक्वल टू स्लोप ऑफ बी सी अँड देअरफॉर वी कॅन राईट अगेन ए डी इज पॅरलल टू बी सी. सेम रिझन आपण देणार अँड देअरफॉर इन quadrilateral ABCD, opposite sides have equal slopes, that is opposite sides are parallel. Opposite side parallel आहे त्यामुळे आपण लिहिणार therefore ABCD is a parallelogram. ABCD is a parallelogram. So the type of quadrilateral काय आला, type of quadrilateral is a parallelogram. Question number 19. The line segment AB is divided into 5 congruent parts at P, Q, R and S such that A, P, Q, R, S, B. एक लाइन सेगमेंट आहे AB. ही लाइन सेगमेंट 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होते. कॉन्ग्रुएंट पार्ट म्हणजे काय, इक्वल लेंथच्या पार्ट मध्ये डिवाइड होते. आता हे डिव्हिजन कशामध्ये, काही पॉईंट्स मिळतात, ते पॉईंट्स दिलेले आहे, पॉईंट्स ऑफ P, Q, R and S सच दॅट. त्यानंतर या पॉईंटचा सिक्वेन्स दिला की ए नंतर पी येणार, पी नंतर क्यू येणार, असा सिक्वेन्स दिलेला आहे. म्हणजे हे कसे लाय करतात त्याची पोझिशन आपल्याला सांगितलेली आहे. इफ क्यू 12, 14 अँड एस 4, 18. त्यानंतर क्यू आणि एस या दोन पॉईंटचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे. आर गिवन, फाइंड द कॉर्डिनेट्स ऑफ ए पी आर बी. तर रिमेनिंग पॉईंटचे कॉर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे आहे. तर आता अशा टाईपचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला की ज्यामध्ये आपण दिलेलं लाईन सेगमेंट बायसेक्ट करत होतो, ट्रायसेक्ट करत होतो किंवा दिलेलं लाईन सेगमेंट 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करत होतो. तर त्याच पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. इथे आपल्याला बेसिकली मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे. कशी कशी सिच्युएशन आहे किंवा कोणते कोणते रेशो माहिती आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण डिसाईड करणार की मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करायचा आहे का सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो सोल्युशन, लाईन सेगमेंट आहे ए बी. ठीक आहे. सपोज ही टोटल लाईन सेगमेंट आहे. त्यानंतर ही 4 इक्वल पार्टमध्ये 5 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. सो 5 इक्वल पार्ट आहे, आपल्याला 4 पॉईंट्स लागणार आहे. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर हे पॉईंट्स कोणते आहे, पी, क्यू, आर अँड एस. त्यानंतर आपला सिक्वेन्स सुद्धा दिलेला ए नंतर पी, क्यू, आर, एस, बी. ए, पी, क्यू, आर, एस, बी. आणि पॉईंट्स दिलेले पी, क्यू, आर अँड एस. या 4 पॉईंटमध्ये टोटल लाईन सेगमेंट 5 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. ओके. लेंथ इक्वल आहे. ए पीची लेंथ आहे तेवढीच पी क्यूची आहे, तेवढी क्यू आरची आहे.
RSची आणि SBची. ओके, क्यूचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे 12, 14 आणि एसचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे 4, 18. तर बाकीचे जे रिमेनिंग पॉईंट्स आहे A, P, R, B यांचे कॉर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहे. ठीक आहे, आता हा क्वेश्चन कसं सॉल्व्ह करणार, तर सगळ्यात आधी बघायचं की आपल्याला कोणते कॉर्डिनेट्स दिलेले आहे. आपल्याला क्यू आणि एसचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे. मग बघायचं की आपण कुठे कुठे कशा पद्धतीने रेशो डिसाईड करू शकतो आणि कुठे आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो. आता इथे जर बघितलं, हा पॉईंट क्यू आहे, हा पॉईंट एस आहे आणि हे दोन कॉर्डिनेट्स दिलेले आहे. सगळ्यात आधी सपोज जर मी क्यू एस एवढी लाईन सेगमेंट कन्सिडर केली, ठीक आहे, क्यू आणि एस या दोघांचे कॉर्डिनेट्स मला माहिती आहे. इथे जर बघितला, हा पार्ट आणि हा पार्ट लेंथ इक्वल आहे, म्हणजे मी असं बोलू शकते आर हा क्यू आणि एस, आर हा लाईन सेगमेंट क्यू एसचा मिड पॉईंट आहे. ठीक आहे, का मिड पॉईंट आहे, कारण एवढी जर तुम्ही फक्त एवढी लाईन सेगमेंट कन्सिडर केली, हा पोर्शन इक्वल आहे, म्हणजे आर हा क्यू एस या लाईन सेगमेंटचा मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट आहे, या दोन पॉईंटचे कॉर्डिनेट्स माहिती आहे. मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून मला आरचे कॉर्डिनेट मिळू शकतात. ठीक आहे, सो आरचे कॉर्डिनेट आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून फाइंड करू शकतो. समजलं. आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. सगळ्यात आधी फॉर पॉईंट आर सुरुवात कुठून करायची, ज्या पॉईंटचे आपल्याला कॉर्डिनेट्स माहिती आहे त्याच्या आजूबाजूचे पॉईंट बघायचे की ज्याचे आपण या दोघांचा यूज करून कशाचे कॉर्डिनेट्स फाइंड करू शकतो. सो फॉर पॉईंट आर, क्यू आर इज इक्वल टू आर एस. फॉर लाईन सेगमेंट क्यू एस जर मी लाईन सेगमेंट कन्सिडर केली तर क्यू आर इज इक्वल टू आर एस, दॅट इज आर इज मिड पॉईंट ऑफ क्यू एस, राईट. R is midpoint of QS, and therefore by midpoint formula काय सांगतो की जो midpoint असणार आहे त्याचे कॉर्डिनेट्स असतात नेहमी दिलेले जे बाकीचे कॉर्डिनेट्स असतात त्याचा ॲव्हरेज, किंवा आपण असं बोलू शकतो x1 + x2/2 y1 + y2/2. and therefore x, y या ठिकाणी हे दोन पॉईंट आपण घेतोय. सो x1 y1, x2 y2, x1 + x2 12 + 4/2, y1 + y2 14 + 18/2. So 16/2 is 8. This is 32. 32/2 is 16. So x, y is 16. म्हणजे हे कशाचे कॉर्डिनेट झाले, आरचे कॉर्डिनेट आपल्याला मिळाले 8,16. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता हे पॉईंट आपल्याला मिळाला, तर राहिला A, P आणि B. आता बघायचं आपण काय करू शकतो. सपोज मी आता पीवर फोकस केला, मला पीचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे. यामध्ये मोस्टली काय करायचं, सेक्शन फॉर्म्युलाच्या आधी मिड पॉईंट फॉर्म्युला आपण कुठे यूज करू शकतो का ते बघायचं. कारण सेक्शन फॉर्म्युलामध्ये तुम्हाला रेशो बघायचा आहे, मग तो मल्टिप्लिकेशन, ॲडिशन. मिड पॉईंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त दोन एक्स कॉर्डिनेटचे ॲडिशन करा डिवायडेड बाय 2, वाय कॉर्डिनेटचे ॲडिशन करा डिवायडेड बाय 2. सो आधी ट्राय करायचं की इथे कुठे आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करू शकतो का. सपोज जर मी लाईन सेगमेंट PR कन्सिडर केली, ठीक आहे, PR माझ्याकडे हे 3 पॉईंट याचे कॉर्डिनेट्स माहिती आहे. सपोज मी PR लाईन सेगमेंट कन्सिडर केली तर ही लेंथ सारखी, म्हणजे क्यू हा PR लाईन सेगमेंटचा मिड पॉईंट आहे, क्यू हा PR लाईन सेगमेंटचा मिड पॉईंट आहे. मिड पॉईंटचे कॉर्डिनेट माहिती आहे, ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट माहिती, म्हणजे पीचे कॉर्डिनेट मी इझिली फाइंड करू शकते, राईट. सो अगेन मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून आपण पीचे कॉर्डिनेट फाइंड करणार आहोत. ठीक आहे, याला मल्टिपल वेज सुद्धा आहे, म्हणजे असं काही नाही मिड पॉईंट फॉर्म्युलाच यूज केला पाहिजे, पण मिड पॉईंट फॉर्म्युला थोडा इझी जातो, म्हणून चेक करायचं की आपण कुठे मिड पॉईंट फाइंड करू शकतो का. सो नेक्स्ट फॉर पॉईंट पी पॉईंटसाठी आपण लाईन सेगमेंट कन्सिडर करणार PR. हा पॉईंट आहे Q, या लेंथ इक्वल आहे. क्यूचे कॉर्डिनेट्स मला माहिती आहे, आरचे कॉर्डिनेट्स माहिती आहे, पीचे कॉर्डिनेट मला माहिती नाही. सपोज मी ते कॉर्डिनेट x1 y1 अज्यूम केले. ओके, लेट P x1, y1. PQ is equal to QR. This implies Q is midpoint of PR. Q is midpoint of PR, and therefore by midpoint formula, midpoint फॉर्म्युलाच्या अवडे मिडपॉईंटचे कॉर्डिनेट म्हणजेच काय, इथे 12 and 14 इथे तुम्ही मिडपॉईंट फॉर्म्युला मेन्शन करा. सो दॅट इज इक्वल टू x1 + 8/2, y1 + 16/2. ठीक आहे, ही एक्सची व्हॅल्यू आहे, ही वायची व्हॅल्यू आपण इक्वेट करूया. देअरफॉर 12 is equal to x1 + 8/2. This implies x1 + 8 is equal to 12 into 2, 24. x1 is equal to 24 - 8 is 16. आणि त्याच पद्धतीने ही वायची व्हॅल्यू आहे. सो 14 is equal to y1 + 16/2.
y1 + 16 = 28, y1 = 12. x1 y1 म्हणजेच पीचे कॉर्डिनेट्स मिळाले. सो पीचे कॉर्डिनेट काय आले 16, 12. ए पॉईंटसाठी अगेन बघायचं की आपण कुठे मिड पॉईंट फॉर्म्युलाला रिलेट करू शकतो का. ए पॉईंट इथे आहे. आता इथे जर तुम्ही ए क्यू डी लाईन सेगमेंट कन्सिडर केली, हा पार्ट आणि हा पार्ट इक्वल आहे, म्हणजे पी हा ए क्यूचा मिड पॉईंट आहे. पीचे कॉर्डिनेटमध्ये क्यूचे कॉर्डिनेट माहिती आहे. मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून एचे कॉर्डिनेट आपण फाइंड करू शकतो. त्यानंतर बीचे कॉर्डिनेट फाइंड करण्यासाठी सपोज मी ही एवढी लाईन सेगमेंट कन्सिडर केली, सो इथे सुद्धा एचा एवढ्या लाईन सेगमेंटचा मिड पॉईंट आहे. त्यामुळे आपण इथे मिड पॉईंट फॉर्म्युलाचा यूज करून सुद्धा बीचे कॉर्डिनेट फाइंड करू शकतो. सो थोडक्यात हा क्वेश्चन कम्प्लिटली आपण मिड पॉईंट फॉर्म्युलाचा यूज करून सॉल्व्ह केलेला आहे. इथे तुम्ही सेक्शन फॉर्म्युला सुद्धा यूज करू शकता. कोणता एक पॉईंट कन्सिडर करा. सपोज ए एस एवढी लाईन सेगमेंट मी कन्सिडर केली, प्रत्येक पोर्शन 1 असणार आहे. त्यामध्ये तुम्ही पी पॉईंटचे कॉर्डिनेट्स माहिती, सो ए पी इज टू पी एस कन्सिडर करा. त्यावरून तुम्हाला रेशो मिळेल, कोणता रेशो आहे. त्यानंतर पीचे कॉर्डिनेट माहिती, एसचे कॉर्डिनेट माहिती, सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करा, त्यावरून तुम्हाला एची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट पार्ट फॉर पॉईंट ए. ए पॉईंटसाठी आपण कन्सिडर करतोय ए क्यू पी. इवन पी 16, 12, क्यू 12, 14. एचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे. सपोज एला मी बोलली एक्स डॅश वाय डॅश. सपोज एचे कॉर्डिनेट आहे ए इज एक्स डॅश वाय डॅश. अगेन मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग जो मिड पॉईंट असतो त्याचे कॉर्डिनेट्स, इथे मिड पॉईंट आहे पी, त्याचे कॉर्डिनेट्स असणार आहे एक्स कॉर्डिनेटचे ॲव्हरेज म्हणजे एक्स डॅश प्लस 12/2 आणि वाय कॉर्डिनेट 12 वाय डॅश प्लस 14/2. ठीक आहे. अँड देअरफॉर 16 इज इक्वल टू एक्स डॅश प्लस 12/2. देअरफॉर 32 मायनस 12 इज इक्वल टू एक्स डॅश इज इक्वल टू 20 अँड वाय डॅश प्लस 14/2 इज इक्वल टू 12. ही व्हॅल्यू सारखी आहे. देअरफॉर वाय डॅश इज इक्वल टू 24 मायनस 14 अँड हेन्स वाय डॅश इज इक्वल टू 10. ठीक आहे. एक्स डॅश आणि वाय डॅशची व्हॅल्यू मिळाली. एक्स डॅश वाय डॅश म्हणजे एचे कॉर्डिनेट, त्यामुळे इथे व्हॅल्यू असणार आहे 20, 10. आता राहिला बी. बीसाठी सुद्धा अगेन मिड पॉईंट फॉर्म्युला फॉर पॉईंट बी. आपण आर कन्सिडर करूया. पॉईंट बी इथे आहे पॉईंट एस. हे दोन इक्वल पार्ट आहे. एस हा मिड पॉईंट आहे. आरचे कॉर्डिनेट माहिती आहे. बीचे कॉर्डिनेट फाइंड करायचे. सपोज मी त्याला बोलली एक्स डबल डॅश आणि वाय डबल डॅश. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला 4,18 इज इक्वल टू 8 प्लस एक्स डबल डॅश अपॉन 2, 16 प्लस वाय डबल डॅश अपॉन 2. Therefore 4 is equal to 8 plus x double dash upon 2. Therefore 8 is equal to 8 plus x double dash. X double dash is equal to 0. आणि इथे 18 is equal to 16 plus y double dash upon 2. Therefore 36 is equal to 16 plus y double dash. Therefore y double dash is equal to 36 minus 16 is 20. सो एक्स डबल डॅश इज 0, वाय डबल डॅश इज 20. हे कसले कॉर्डिनेट होते, हे कॉर्डिनेट्स आहे पॉईंट बीचे, म्हणून पॉईंट बीचे कॉर्डिनेट मिळणार आहे 0,20. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पॉईंट ए पी आर आणि बीचे कॉर्डिनेट्स फाइंड केलेले. इन द एंड तुम्ही हे लिहू शकता. देअरफॉर कॉर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज 20, 10. देन फॉर पी 16, 12, आर 8, 16 अँड बी 0, 20. क्वेश्चन नंबर 20. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर ऑफ अ सर्कल पासिंग थ्रू पॉईंट्स पी क्यू आर. 3 पॉईंट आहे पी क्यू आर, त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे. या 3 पॉईंटमधून पास होणारा जो सर्कल आहे त्या सर्कलचा सेंटर काय असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, तर क्वेश्चन रीड करून आपल्याला अंदाज येत नाही की आपल्याला इथे काय यूज करायचं. तर सगळ्यात आधी काय करायचं, फिगर ड्रॉ करायची किंवा काय इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ती इन्फॉर्मेशन सगळ्यात आधी लिहायची. 3 पॉईंट आहे. सपोज या 3 पॉईंटमधून पास होणारा सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. एक पॉईंट सपोज हा आहे पी, एक पॉईंट आहे इथे क्यू आणि एक पॉईंट आहे आर. या 3 पॉईंटमधून पास होणारा सर्कल असा काही असणार आहे. पी क्यू आरचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे 6, -6, क्यू 3, -7 आणि आर आहे 3,3. हा जो सर्कल असणार याचा जो सेंटर असणार आहे, सपोज हा सेंटर मी ओ बोलले आणि याच्या कॉर्डिनेट्स मी घेतले स्मॉल ए स्मॉल बी.
तर या सेंटर्सचे कॉर्डिनेट्स आपल्याला सर्कलचा जो सेंटर आहे त्याचे कॉर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहे. मग हे कॉर्डिनेट्स आपण कसे फाइंड करणार? इथे आपल्याला इथे बाकीचे 3 पॉईंटचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे, सेंटरचे कॉर्डिनेट फाइंड करायचे आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं सर्कल दिलेलं आहे, सर्कलमध्ये कॉमन काय असतं किंवा जर मी PQR या 3 पॉईंटला रिलेट करण्याचा प्रयत्न केला तर सपोज जर मी असं केलं OQ जॉईन केला, त्यानंतर OP आणि OR, ठीक आहे, हे मी पॉईंट जॉईन केलं तर इथे काय होणार आहे? OQ म्हणजे काय? रेडियस. OP इज रेडियस, OR इज रेडियस. आपल्याला माहिती आहे की सर्कलमध्ये रेडियसची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते किंवा रेडियस प्रत्येक वेळेस तुम्ही सर्कलचा सेंटर आणि कुठला जरी पॉईंट जॉईन केला प्रत्येक केसमध्ये आपल्याला रेडियसच मिळणार आहे आणि हे सगळे जे रेडियस असते यांची व्हॅल्यू इक्वल असते किंवा रेडियसची लेंथ सारखी असते. त्यामुळे या केसमध्ये आपण बोलू शकतो OQ ही लेंथ, OP ही लेंथ आणि OR ही लेंथ सारखी आहे. म्हणजेच काय? OP इज इक्वल टू OQ इज इक्वल टू OR. हा पॉईंट माहिती आहे, याचे कॉर्डिनेट्स आपण ॲझ्युम केलेले आहे. त्याच पद्धतीने या पॉईंटचे कॉर्डिनेट माहिती आहे, याचे कॉर्डिनेट आपण ॲझ्युम केलेलं आहे. त्यामुळे जर सपोज मी OP इक्वल टू OQ घेतलं त्यावर मला एक इक्वेशन मिळेल, OQ इक्वल टू OR घेतलं त्यावर एक इक्वेशन मला मिळेल. हे दोन इक्वेशन ज्यावेळेस मी सॉल्व्ह करेल त्यावेळेस मला A आणि Bची व्हॅल्यू मिळणार आहे. इथे आपण OQ इक्वेट करू शकतो, OQ OR इक्वेट करू शकतो किंवा OP आणि OR इक्वेट केला तरी चालणार. कोणत्या तरी 2 इक्वेशन तुम्हाला पाहिजे त्यामुळे 2 पेअर तुम्हाला घ्यावं लागणार. म्हणजे OQ घ्या किंवा OQ OR घ्या किंवा OP आणि OR घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. समजलं काय करायचं? सो थोडक्यात आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे आणि सर्कलची प्रॉपर्टी यूज करायची की सर्कलचे जे रेडिया असतात ते नेहमी इक्वल व्हॅल्यूच्या असतात. दॅट्स इट. ओके, सो सोल्युशन. लेट OA, B be the center of circle. Also OP is equal to OQ is equal to OR is equal to radius of circle and therefore OP is equal to OQ is equal to OR. Okay. Consider OP is equal to OQ. OP equal to OQ. OP हे डिस्टन्स, OP हे डिस्टन्स म्हणजे इथे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतो? 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स आपण लिहितो. डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट A and B इज इक्वल टू अंडररूट x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. यामध्ये A चे कॉर्डिनेट्स असणार आहे x1 y1 आणि B चे कॉर्डिनेट असणार आहे x2 y2. तर या ठिकाणी तुम्ही x1 x2 केला, y1 y2 केला तरी चालणार आहे कारण स्क्वेअर आहे. ज्यावेळेस आपण x1 x2 करू त्यावेळेस फक्त जो x2 मायनस x1 केला जी व्हॅल्यू मिळणार आहे आणि x1 मायनस x2 ही सबट्रॅक्शन केला जी व्हॅल्यू मिळणार आहे याच्यामध्ये फक्त साईनचा डिफरन्स असणार आहे. स्क्वेअर करतोय त्यामुळे ही व्हॅल्यू तर फायनली आपल्याला पॉझिटिव्हच मिळणार आहे. त्यामुळे आपण सिक्वेन्स जरी चेंज केला तरी चालतो. सो बाय डिस्टन्स फॉर्म्युला जर मी OP कॅल्क्युलेट करायचं ठरवलं, OP म्हणजे हे 2 पॉईंट O आणि P. सो x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर इज इक्वल टू OQ x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. ओके, दोन्ही साईड्स आपण स्क्वेअर घेऊया. स्क्वेअरिंग बोथ साईड्स. स्क्वेअर केल्यानंतर काय होणार आहे? स्क्वेअर रूटचा साईड निघून जाणार. त्यामुळे आपल्याकडे फक्त ह्या स्क्वेअर रूटच्या अंडर ज्या टर्म्स आहेत त्या राहतील. त्याचं आपण लगेच एक्सपान्शन करूया. 6 मायनस A स्क्वेअर इथे आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत. ठीक आहे, आपण एक्स्ट्रा अजून करू इथे. देअरफॉर 6 मायनस A स्क्वेअर स्क्वेअर करतो आपण प्लस इथे काय होणार आहे? इथे आपण स्क्वेअर करू शकतो. -6 मायनस Bचा स्क्वेअर आपण करू शकतो. बट आपण काय करू? सिम्प्लिसिटीसाठी मायनस साईन कॉमन घेऊ. तर ब्रॅकेटमध्ये राहणार -6 प्लस B स्क्वेअर. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू 3 मायनस A स्क्वेअर. इथे सुद्धा काय करू आपण? मायनस साईन कॉमन घेऊ. 7 प्लस B स्क्वेअर. कॅल्क्युलेशन थोडं इझी जाऊन म्हणून मायनस साईन कॉमन घेतो आहे. नाव इथे आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत. A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर. अजून एक फॉर्म्युला आहे A प्लस B स्क्वेअर दॅट इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. हे सगळे हा फर्स्ट ब्रॅकेट A मायनस B स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे. सेकंड ब्रॅकेट A प्लस B स्क्वेअर A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे हे दोन्ही फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. सो फर्स्ट ब्रॅकेटसाठी A मायनस B स्क्वेअर A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर. इथे मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस आहे. मायनसचा ज्यावेळेस स्क्वेअर होईल तेव्हा तो प्लस होणार आहे. त्यामुळे साईन आपण आता इग्नोर करू कारण मायनस स्क्वेअर प्लस होणार आहे.
किंवा याला आपण असं बोलू शकतो दिस इज -1 स्क्वेअर इज +1. सो 1 × 6 + b ब्रॅकेट स्क्वेअर 6 + b ब्रॅकेट स्क्वेअर 36 + b स्क्वेअर + 12b इज इक्वल टू 9 - 6a + a स्क्वेअर 49 + b स्क्वेअर + 14b. ओके, a स्क्वेअर b स्क्वेअर त्यानंतर 36 72 -12a + 12b इज इक्वल टू -6a + 14b + 49 9 + 49 58 and therefore -6a इकडे आपण शिफ्ट केला -12a + 6a -6a 12b -14b -2b इज इक्वल टू 58 - 72. हा नंबर आपण इकडे शिफ्ट केला 58 - 72 -6a -2b. सो ही व्हॅल्यू असणार आहे 72. सो 14. ओके, -14. तर आपण इथे काय करूया -6 -2 -14 थ्रू -2 ने डिवाइड करूया. -2 ने जेव्हा आपण डिवाइड करू आपल्याला इथे मिळणार 3a + b इज इक्वल टू 7 डिवाइड बाय -2. ठीक आहे, 3a + b इज इक्वल टू 7 हे एक इक्वेशन मिळालं, याला आपण बोलू इक्वेशन 1. आता OP OQ झालं. आता नेक्स्ट आपण करूया OQ आणि OR. ओके, ऑल्सो OQ इज इक्वल टू OR. अगेन डिस्टन्स फॉर्म्युला OQ म्हणजे ही व्हॅल्यू 3 - a स्क्वेअर प्लस -7 - b स्क्वेअर इज इक्वल टू OR म्हणजे काय असणार आहे O आणि R 3 - a स्क्वेअर प्लस 3 - b स्क्वेअर. ठीक आहे, डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. दोन्ही साईडचा स्क्वेअर घेऊया. देअरफॉर 3 - a स्क्वेअर प्लस इथे सुद्धा मायनस साइन कॉमन घेऊ -7 + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 3 - a स्क्वेअर प्लस 3 - b स्क्वेअर. ओके, आता इथे जर तुम्ही बघितलं या दोन्ही टर्म सारख्या आहेत. लेफ्ट हँड साईडला 3 - a स्क्वेअर आहे, राईट हँड साईडला 3 - a स्क्वेअर आहे. त्यामुळे या दोन्ही टर्म आपण इथेच कॅन्सल करू शकतो. ओके, आणि इथे काय असणार आहे -1चा स्क्वेअर +1. सो 7 + b स्क्वेअर 49 + 14b + b स्क्वेअर इज इक्वल टू 9 - 6b + b स्क्वेअर. b स्क्वेअर कॅन्सल होणार. देअरफॉर 49 - 9 इज इक्वल टू -6b - 14b 40 इज इक्वल टू -20b. बीची व्हॅल्यू असणार आहे -2. 40/- 20 म्हणजे बीची व्हॅल्यू आली -2. बीची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सुद्धा सॉल्व करण्याची गरज नाही पडली, कारण इथे काय झालं एची टर्म कॅन्सल झाले, त्यामुळे फक्त इक्वेशन बी मध्ये राहिलं. लगेच आपल्याला बीची व्हॅल्यू मिळाली. फ्रॉम 1 आपण एची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. फ्रॉम 1 3a इज इक्वल टू 7 - b 3a इक्वल टू 7 - b. देअरफॉर 3a इज इक्वल टू 7 -b म्हणजे -2. देअरफॉर 3a इज इक्वल टू 9. म्हणून आपण एची व्हॅल्यू बोलू शकतो 9/3 इज 3. एची व्हॅल्यू मिळाली, बीची व्हॅल्यू मिळाली, तेच आपल्याला फाइंड करायचं आहे. देअरफॉर सेंटर ऑफ दिस सर्कल इज द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ दिस सर्कल 3, -2. 3 and -2. A is 3 and B is -2. Question number 21. Find the possible pairs of coordinates of fourth vertex D of parallelogram if 3 of its vertices are A, B, C आणि त्याचे coordinates दिलेले आहे. एक पॅलोग्राम आहे ABCD, त्यामध्ये ABC या 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. आपल्याला जो फोर्थ पॉईंट आहे किंवा फोर्थ वर्टेक्स आहे D त्याचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. बट क्वेश्चन एकदा नीट केअरफुली बघा. क्वेश्चन स्टेटमेंट काय, फाइंड दी पॉसिबल पेअर्स ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ फोर्थ वर्टेक्स D. पॉसिबल पेअर्स म्हणजे याचा अर्थ काय, डी आपण हे जे आन्सर फाइंड करणार आहोत की डीचे काय कोऑर्डिनेट आहे याचे मल्टिपल आन्सर असणार, कारण इथे नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आहे. बट ही पॉसिबिलिटीज का आहे किंवा कसे आहे ते लगेच आपण बघूया. आपल्याला पॉईंट्स दिलेला आहे ABC. सपोज असा एक पॅलोग्राम आहे, ठीक आहे, ABC आणि D. ओके, ABC या 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे. डीचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे आहे.
तर आता पॅरलोग्राम दिलेला आहे, मग आपण इथे डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू शकतो किंवा स्लोप मेथड यूज करू शकतो. सपोज मी स्लोप मेथड यूज करायची ठरवली. या 3 पॉईंटचे कॉर्डिनेट्स मला दिलेले आहे. मी या साईडचा स्लोप इक्वल दाखवेल, या साईडचा स्लोप इक्वल दाखवेल, कारण ऑपोजिट साईड पॅरलल असतात, पॅरलल लाईनचे स्लोप इक्वल असतात. त्याच्यावर मला एक इक्वेशन मिळेल, ते सॉल्व्ह करून मला डीचे कॉर्डिनेट मिळतील. तर डीची एक पेअर मला मिळते. बट इथे पॉसिबल पेअर्स का बोलले किंवा एकापेक्षा जास्त पॉसिबिलिटी काय, कारण बघा इथे आपण काय कन्सिडर केलं आहे, ABCD डी पॉईंटची पोझिशन ही आहे. बट डी पॉईंटची पोझिशन फक्त हीच असेल असं नाही, डी पॉईंटची पोझिशन दुसरीसुद्धा असू शकते. कशी काय दुसरी पोझिशन असणार आहे, कारण हा ABC ह्या 3 व्हॅल्यूज मला माहिती आहे, ABC. त्यानंतर आपला डी पॉईंट जो आहे, डी पॉईंट आपण इथे सुद्धा घेऊ शकतो, असा डी पॉईंट इथे सुद्धा पॉसिबल आहे, कारण त्यांनी इथे क्वाड्रिलॅटरल ABCD आहे असं मेन्शन केलेलं नाही. त्यांनी ABCD हा सिक्वेन्स आपल्याला सांगितला नाही, फक्त त्यांनी वर्टायसेस दिले ABC, फोर्थ वर्टेक्स साईड. मग हा क्वाड्रिलॅटरल ABCD असू शकतो, ACDB असू शकतो, ABDC असू शकतो, कोणतीही पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे सपोज ही एक पॉसिबिलिटी असणार की क्वाड्रिलॅटरल ABCD असेल, डीची पोझिशन इथे असणार आहे. किंवा सपोज ABC हे 3 पॉईंट जर मी कन्सिडर केलं, चौथा पॉईंट इथे कन्सिडर केला, तर असं सुद्धा एक मला क्वाड्रिलॅटर मिळू शकतो. ज्यावेळेस मी असा क्वाड्रिलॅटर कन्सिडर करेल त्यावेळेस डीची पोझिशन इथे असणार आहे. ऑब्व्हियसली डीचे कॉर्डिनेट वेगळे असणार आहे. अजून पॉसिबिलिटी काय, ABC हे 3 पॉईंट मला माहिती आहे. सपोज मी असा एक क्वाड्रिलॅटर कन्सिडर केला किंवा पॅरलोग्राम कन्सिडर केला, इथे पॉईंट डी घेतला, ही सुद्धा एक पॉसिबिलिटी आहे. सो अशा पद्धतीने 3 पॉसिबिलिटी इथे आपल्याला मिळतात क्वाड्रिलॅटरच्या. म्हणजे एक पॉसिबिलिटी हा एक पॅरलोग्राम असू शकतो किंवा क्वाड्रिलॅटर असू शकतो, त्यानंतर हा असा एक क्वाड्रिलॅटर असू शकतो आणि त्यानंतर हा एक असा क्वाड्रिलॅटर असू शकतो. अशा 3 पोझिशनसाठी आपल्याला डीचे काय कॉर्डिनेट असणार आहे ते फाइंड करायचे. म्हणून इथे क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेला पॉसिबल पेअर्स ऑफ कॉर्डिनेट्स ऑफ फोर्थ वर्टेक्स डी. समजलं असं आपण का घेतो, कारण यांनी आपल्याला पॅरलोग्रामचं नाव दिलेलं नाही की ABCD आहे, ABDC आहे. आपल्याला पोझिशन किंवा सिक्वेन्स माहिती नाही आहे, फक्त ABC हे 3 पॉईंट दिलेलं आहे, चौथा पॉईंट फाइंड करायचा. मग आपल्याला ह्या सगळ्या पॉसिबिलिटी, सगळ्या सिच्युएशन कन्सिडर करावं लागणार आहे. ठीक आहे. सो त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला डीच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळणार आहे. सगळ्या पॉसिबिलिटीज आपल्याला चेक करायच्या आहे. तर आपण काय करूया, हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सिम्पल आपली स्लोप मेथड जी आपण यूज करतो तीच करूया. सो इम्पॉर्टंट आहे की हे 3 पोझिशन का आलेलं आहे. सो सोल्युशन, लेट D be A, B. ओके. सो A पॉईंट B पॉईंट C. आपण काय डिस्कस केलं, एक पॉसिबिलिटी आहे की असा पॅरलोग्राम आहे, हा पॉईंट D इथे आहे. ठीक आहे. सेकंड पॉसिबिलिटी काय, ABC पॉईंट जो आहे तो इथे आहे, D पॉईंट इथे आहे. तर हा एक पॅरलोग्राम आहे, याला आपण बोलूया लेट्स से D'. ओके. ही एक पॉसिबिलिटी आहे. त्यानंतर अजून एक पॉसिबिलिटी कोणती आहे, ABC, आणि जर मी असं ड्रॉ केलं तर हा पॉईंट असणार आहे D'. सो D' आणि D', अशा पोझिशन्स असणार आहे. आपल्याला यांचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे आहे. सो फर्स्ट आपण ज्या वेळेस D पॉईंट कन्सिडर करतोय, किंवा याला आपण D's बोलूया, D' करण्याची गरज नाही. फर्स्ट केससाठी केस 1 काय आहे, आपण पोझिशन कशा कन्सिडर करतोय, A, B, C आणि D. ओके. सिन्स ABCD is a parallelogram, therefore slope of AB is equal to slope of DC. Reason, parallel lines have equal slopes. पॅरलल लाईनला इक्वल स्लोप्स असतात, त्यामुळे AB आणि DCचा स्लोप सारखा असणार आहे. तर आपण लगेच स्लोप कॅल्क्युलेट करूया. A 5, 6, B 1, 2, 1 - 2, C 3 - 2 आणि D आपण अजून करतो A आणि B. सो स्लोप ऑफ AB काय असणार आहे, स्लोपचा फॉर्म्युला काय आहे, स्लोप इज इक्वल टू चेंज इन Y अपॉन चेंज इन X. देयरफॉर स्लोप ऑफ AB Y2 - Y1 अपॉन X2 - X1 is equal to slope of AB and DC. So Y2 - Y1 upon X2 - X1. Therefore -8 upon -4 is equal to -2 - B upon 3 - A. -8 upon -4 म्हणजे 2. So 2 is equal to -2 - B upon 3 - A. Therefore 2 into this term 6 - 2A is equal to -2 - B. Therefore -2A plus B is equal to
-8 अँड देअरफॉर 2a किंवा हे इक्वेशन आपण असंच ठेवूया -2a + b = -8. दिस इज इक्वेशन 1. आता नेक्स्ट आपण नेक्स्ट पेअर कन्सिडर करू. ए बी डी सी झाला तर ए डी आणि बी सी. स्लोप ऑफ ए डी = slope of BC. Again same reason, parallel lines have equal slopes and therefore AD. So y2 minus y1 upon x2 minus x1 is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. Therefore b minus 6 upon a minus 5 is equal to -2 + 2 0 0 upon 2, that is 0, and therefore b minus 6 upon a minus 5 is equal to 0. ही टर्म इथे मल्टिप्लाय करेल. a minus 5 into 0 is 0 and therefore b is equal to 6. b ची व्हॅल्यू आली 6. ओके, a ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो फ्रॉम 1 -2a plus 6 is equal to -8. therefore -2a is equal to -8 -6 -14 and hence a is equal to -14 upon -2, that is 7. a ची व्हॅल्यू मिळाली 7. ठीक आहे. सो फर्स्ट केससाठी आपल्याला d चे कोऑर्डिनेट्स मिळाले 7,6. आपण ही केस कन्सिडर केली. आता आपण ही केस कन्सिडर करूया ज्यावेळेस डी ची पोझिशन इथे असेल. ओके, केस 2 म्हणजे आपण डी ची पोझिशन इथे कन्सिडर करतोय, ए सी आणि बी. नाउ सेम लॉजिक अगेन. स्लोप ऑफ ए डी = स्लोप ऑफ बी सी. रिझन सेम. पॅरलल साइड्स आहे, पॅरलल साइडचा स्लोप किंवा पॅरलोग्राममध्ये जे ऑपोजिट साइड्स असतात त्याचा स्लोप नेहमी इक्वल असणार आहे. सो ए डी, स्लोप ऑफ ए डी = स्लोप ऑफ बी सी. स्लोप ऑफ ए डी, तर आता ए कोऑर्डिनेट आहे 5 6, डी आहे ए बी, बी 1 -2 अँड सी 3, -2. सो स्लोप ऑफ ए डी y2 minus y1 upon x2 minus y2 minus y1 upon x2 minus x1 a minus 5 is equal to bc y2 minus y1 upon x2 minus x1. Therefore b minus 6 upon a minus 5 is equal to 0. This implies b minus 6 is equal to 0. b ची व्हॅल्यू मिळाली 6. सेकंड पेअर, स्लोप ऑफ db is equal to slope of AC. Therefore slope of db y2 minus y1 upon x2 minus x1 is equal to slope of AC y2 minus y1 upon x2 minus x1. This implies -2 minus b upon 1 minus a is equal to -8 upon -2. हे किती आहे? -8 upon -2. So -8 upon -2 4 and therefore -2 b ची लगेच व्हॅल्यू आपण पुट करू. -2 minus 6 is equal to 4 into 1 minus a. -8 is equal to 4 into 1 minus a and therefore हा 4 इकडे डिवाइड करेल. सो -8 upon 4 is -2. -2 is equal to 1 minus a. This implies a ची व्हॅल्यू काय असणार? a सपोज मी या साईडला शिफ्ट केला, a is equal to 1 plus 2, a is equal to 3. a ची व्हॅल्यू आली 3. सो नेक्स्ट कोऑर्डिनेट आपल्याला मिळाला 3,6. सेकंड पेअर मिळाले 3,6. ओके. आता थर्ड आपल्याला जर डी ह्या साईडला असेल, इथे असेल, त्या केसमध्ये डीचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे? सो फॉर पार्ट 3 इथे तुम्ही आपण स्लोपचा यूज करतोय. इथे तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युलाचा सुद्धा यूज करू शकता. डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही ह्या दोन साईडची लेंथ, ह्या दोन साईडची लेंथ प्रत्येक केसमध्ये इक्वल दाखवा, मग इक्वेशनमध्ये ते सॉल्व करा. किंवा अजून या व्यतिरिक्त अजून एक प्रॉपर्टी आपण इथे यूज करू शकतो. पॅरलोग्राम आहे, तर पॅरलोग्रामची एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे की पॅरलोग्रामचे जे डायगोनल्स असतात ना ते बायसेक्ट करता. डायगोनल बायसेक्ट करता म्हणजेच काय? ही जी डायगोनल याचा हा मिड पॉईंट असणार आहे, ह्या डायगोनलचा हा मिड पॉईंट असणार. मग इथे आपण मिड पॉईंट फॉर्म्युलाचा यूज करून सुद्धा दोन रिलेशन डिराईव्ह करू शकतो आणि त्यानंतर त्याचा यूज करून आपण ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड करू शकतो फॉर ऑल दी 3 केसेस. ओके, मल्टिपल वेजनी हा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. नाउ थर्ड केस, ए बी सी
आणि त्यानंतर इथे आहे पॉईंट डी. डी इज ए बी, ए 5 6, बी 1 -2 आणि सी आहे 3, -2. स्लोप ऑफ ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ सी डी. ए बी y2 minus y1 upon x2 minus x1 is equal to CD y2 minus y1 upon x2 minus x1. Therefore, -8 upon -4 is equal to b plus 2 upon a minus 3, and therefore 2 is equal to b plus 2 upon a minus 3. Therefore, 2a minus 6 is equal to b plus 2. Therefore, 2a minus b is equal to 8. ठीक आहे. त्यानंतर आता ए सी आणि बी डीचा स्लोप. ए सी आणि बी डीचा स्लोप इक्वल असणार आहे. देअरफॉर ए सी y2 minus y1, y2 minus y1 upon x2 minus x1 is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. Therefore, -8 upon -2 is equal to b plus 2 upon a minus 1. 4 ही वैल्यू 4 असणार आहे. सो 4 is equal to b plus 2 upon a minus 1. 4 इथे आपण फक्त सिम्प्लिफिकेशन करतोय. 4a minus 4 is equal to b plus 2, and therefore 4a minus b is equal to 6. हे दोन इक्वेशन मिळाले. हे दोन इक्वेशन आपण सॉल्व करू शकतो. आपण काय करूया, दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करू. सपोज दिस इज ए, दिस इज बी. सो आपण करू ए मायनस बी. ए मायनस बी ज्यावेळेस आपण करू 2a minus b is equal to 8. यामधून आपण सबट्रॅक्ट करतोय. 4a minus b is equal to 6. सबट्रॅक्शन करतोय. 2a minus 4a minus 2a is equal to 2. दिस इम्प्लाइज a is equal to -1. a ची व्हॅल्यू आली -1. अगेन एका इक्वेशनमध्ये पुट केला. सपोज आपण ए मध्ये पुट केला. फ्रॉम ए इज -1, सो -2 minus b is equal to 8. Therefore, -2 minus 8 is equal to b, and hence b is equal to -10. सो थर्ड केससाठी आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू मिळाली -1 -10. म्हणजे डीचे हे कोऑर्डिनेट पॉसिबल आहे. देअरफॉर पॉसिबल पेअर्स ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ वर्टेक्स डी आर 7 6 3 6 -1 -10. Question number 22. Find the slope of the diagonals of quadrilateral with vertices A, B, C and D. एक quadrilateral आहे, त्याचे vertices आहेत. आपल्याला डायगोनलचा स्लोप विचारलेला आहे. सिंपल क्वेश्चन आहे. आपल्याला फक्त स्लोप कॅल्क्युलेशनचं फॉर्म्युला ते यूज करावं लागणार आहे. वर्टायसेस दिलेले आहे A, B, C, D. सो असं काही quadrilateral आहे. सपोज A, B, C आणि D. या quadrilateralचे डायगोनल कोणते असणार आहे? एक डायगोनल असेल AC आणि दुसरा डायगोनल असणार आहे BD. आपल्याला विचारलं आहे फाइंड द स्लोप ऑफ डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल विथ वर्टायसेस ABCD. तर आपल्याला हा जो डायगोनल आहे AC याचा स्लोप फाइंड करायचा आणि डायगोनल BDचा स्लोप फाइंड करायचा. थोडक्यात लाईन ACचा स्लोप काय आहे आणि लाईन BDचा स्लोप काय ते आपल्याला फाइंड करायचे. चारही वर्टायसेस दिलेले आपण फक्त सिम्पली स्लोपचा फॉर्म्युला यूज करणार. स्लोप इज इक्वल टू चेंज इन y अपॉन चेंज इन x. त्यामध्ये आपण करस्पॉन्डिंग x आणि y चे कोऑर्डिनेट पुट करणार. त्यावरून आपल्याला या दोन लाईनचा स्लोप मिळणार आहे. ओके. सोल्युशन इन क्वाड्रिलॅटरल ABCD. Diagonals are line segment or line AC and line BD. Okay. A point 17, B 63, C 0 -3, D -3, 3. Okay. Now slope is equal to m is equal to change in y upon change in x. हा फॉर्म्युला आहे. हा आपण स्लोप कॅल्क्युलेशन कशासाठी करतो? ज्यावेळेस आपल्याकडे एक पॉईंट आहे x1, एक पॉईंट आहे a फॉर एक्झाम्पल ज्याचे कोऑर्डिनेट्स आहे x1 y1 आणि सेकंड पॉईंट आहे b ज्याचे कोऑर्डिनेट्स आहे x2 y2. ओके. देअरफॉर स्लोप ऑफ डायगोनल डायगोनल AC किंवा असं बोलू शकतो स्लोप ऑफ लाईन AC इज इक्वल टू A आणि C.
So x1 y1, x2 y2. So y2 minus y1, y2 minus y1 upon x2 minus x1. Minus 3 minus 7 upon minus 1 minus 10 upon minus 1 म्हणजेच प्लस 10. हा झाला साईड किंवा डायगोनल एसीचा स्लोप. नाव स्लोप ऑफ डायगोनल BD. BDचा स्लोप काय असणार आहे? अगेन y2 minus y1 upon x2 minus x1, y2 minus y1 upon x2 minus x1. So 0 upon minus 9, that is 0. And hence slope of diagonals are 10 and 0. Slopes are 10 and